सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असताना मात्र बळींची संख्या वाढत आहे। यामध्ये हाय रिस्कच्या रुग्णांचा समावेश असून सध्या जिल्ह्यात 125च्या दरम्यान रुग्ण हाय रिस्कमध्ये आहेत। यामध्ये ऑक्सिजनवर असलेले 79 तर ICU मध्ये 50 रुग्ण दाखल आहेत। सुपर स्पेशालिटीमध्ये ICU मध्ये 10 तर ऑक्सिजनवर 30 रुग्ण उपचार घेत आहेत। त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले। जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 830 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। यात 385 रुग्ण कोविडमध्ये तर इतर रुग्णांवर घरूनच उपचार केला जात आहे। परंतु आगामी काळात यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता जिल्हाधिकारी यांनी वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सुरुवातीला शहरातील सर्वच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती। यावेळी कोरोना रुग्णांचे हाल होत असताना रुग्ण दगावले देखील आहे। त्यामुळे भविष्यात यासारखी समस्या निर्माण होऊ नये यासाठी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन लिक्विड ट्रॅक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार ट्रॅकचे टेस्टिंगचे काम सुरू असून सिलेंडर भरणा सुरू करण्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली। बडोदा येथून आणण्यात आलेल्या व 23 टन क्षमता असलेले ऑक्सिजन ट्रकची उभारणी करण्याचे काम सुरू होते। या ट्रकमध्ये एके वेळी 3000 ऑक्सिजन सिलेंडर भरले जाणार आहे। सामान्य दिवसात या ट्रकमध्ये ऑक्सिजन लिक्विड कमीत कमी 10 ते 12 दिवसांचा साठा शिल्लक असणार आहे। भविष्यात आता ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही अशी माहितीही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।